सांगली शहर पोलीस ठाणेकडील दाखल गुन्ह्यातील चोरीस केलेले सोन्याचे दागिने समवेत आरोपी जेरबंद। आरोपीचे नाव मलिक रेहान जिलानी कुडचीकर, वय 21 वर्षे, मूळ राहणार राजीव गांधी अक्षय कॉलनी, बागलकोट नवनगर, जिल्हा बागलकोट, राज्य कर्नाटक, सध्या राहणार रेल्वे कोल्हापूर चाळ, मिरज तालुका मिरज, जिल्हा सांगली। जप्त मुद्देमाल 1,20,000 रुपये किमतीचा 23 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस व 20,000 रुपये किमतीचा 3.5 ग्रॅम वजनाचं एक जोडी सोन्याचे कर्णफुले मुद्देमाल जप्त केलेला आहे। असा एकूण 1,40,000 रुपयेचा माल पोलिसांनी जप्त केलेला आहे। मजकुरामध्ये फिर्यादी याचे घरामध्ये पेंटिंग काम करत असताना फिर्यादीच्या घरामध्ये कपाटातील वरील वर्णनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली 1878 सतीश कोळेकर हे करीत आहेत। माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली व पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हा घडले ठिकाणी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले। सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदार त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा संशयित मलिक रेहान जिलानी कुडचीकर याने केले असल्याची माहिती मिळाली। त्याप्रमाणे संशयितास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसोशीने तपास करून त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले। तसंच सदर सोने चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 4 तासांमध्ये आरोपीस ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे। त्याच्याकडे चौकशी करता त्याने सोने चोरी करून मुथूट फायनान्स व IIFL फायनान्स शिवाजी रोड मिरज येथे ठेवले असल्याची कबूल दिली आहे। सदर आरोपीस अटक करून पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आले आहे। सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल मुथूट फायनान्स व IIFL फायनान्स शिवाजी रोड मिरज यांच्याकडे हस्तगत केले आहे। तसेच पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येत आहे की फायनान्स व बँक यांनी सोने गहाण ठेवतेवेळी सोने खरेदीच्या पावत्या घेऊन सोने तारण कर्ज देण्यात यावे।